तर अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं असं मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। अजित पवारांनी वंचित सोबत जावं असं सुद्धा अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांना न मागता सल्ला दिलेला आहे। अजित पवारांनी वंचित सोबत जावं असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। दरम्यान आधी बाहेर पडा मग बघू असं वंचितनं मिटकरींना निरोप पाठवल्याचं समोर येत आहे। तर अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांना न मागता सल्ला दिलेला आहे। महायुतीमधून बाहेर पडून वंचित सोबत जावं असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र वंचितकडून सुद्धा या संदर्भात निरोप समोर आलेला आहे। अगोदर महायुतीतून बाहेर पडा मग बघू असं वंचितकडून समोर आलंय। स्वतः मोठा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये। आमचा दादा तेवढा कणखर आहे, आमचा दादा महाराष्ट्राचं नेतृत्व आहे। त्याच्यामुळे दादांनी जर वेगळा निर्णय घेतला किंवा दादांनी जर स्वबळावर लढण्याची भूमिका जरी घेतली तरी त्या भूमिकेमध्ये आम्ही स्ट्राईक रेट आमचा 80%च्या वर दिसेल आपल्याला। बाळासाहेबांसारखा एक महाराष्ट्रातला मुख्य नेता तो राजकीय प्रवाहापासून दूर राहता कामा नये। आणि जर विधानसभा ठीक आहे लोकसभा हटले असतील पण विधानसभेत सुद्धा त्या पक्षाची पण भूमिका खूप महत्वाची असेल। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की दोन्ही नेते महाराष्ट्राला दिशा देऊ शकतात। माझा पक्ष स्वतः मोठा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये। आमचा दादा तेवढा कणखर आहे, आमचा दादा महाराष्ट्राचं नेतृत्व आहे। त्याच्यामुळे दादांनी जर वेगळा निर्णय घेतला किंवा दादांनी जर स्वबळावर लढण्याची भूमिका जरी घेतली तरी त्या भूमिकेमध्ये आम्ही स्ट्राईक रेट आमचा 80%च्या वर दिसेल आपल्याला। बाळासाहेबांसारखा एक महाराष्ट्रातला मुख्य नेता तो राजकीय प्रवाहापासून दूर राहता कामा नये। आणि जर विधानसभा ठीक आहे लोकसभा हटले असतील पण विधानसभेत सुद्धा त्या पक्षाची पण भूमिका खूप महत्वाची असेल। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की दोन्ही नेते महाराष्ट्राला दिशा देऊ शकतात। वंचित बहुजन आघाडी काही विचार करू शकणार नाही जोपर्यंत अजित पवार गटाने बीजेपीशी संबंध तोडलेला नाही। कारण वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बीजेपीशी संबंध ठेवण्याच्या विरोधात आहे आणि त्यामुळे या स्टेटमेंटचा आता काही विचार करता येणार नाही।